हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज जे आपण एक्सरसाइज नंबर 2.3 मधले प्रॉब्लेम जे आहे दॅट इज सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय इन्व्हर्शन मेथड. आपल्याला जे इथे सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहे यांना इन्व्हर्शन मेथडनी सॉल्व करायचं आहे, रिडक्शन मेथड नाही, कारण रिडक्शन मेथड तुमच्या सिलेबसला नाहीये. ओके, तर फक्त आपल्याला काय करायचं आहे, इन्व्हर्शन मेथड यूज करायची. मग इन्व्हर्शन मेथड काय असते तर लक्षात घ्या. समजा मी जर हा मॅट्रिक्स म्हणजे हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला कन्सिडर करतोय. ओके, तर वी हॅव x plus 2y is equals to 2. This is equation number first. And second one is second equation आहे 2x plus 3y is equals to 3 and this is equation number second. याला मी equation number first म्हणतो आणि याला equation number second म्हणतो. Now write down this equation in the matrix form. Okay, म्हणजे याचा अर्थ दिलेल्या सायमल्टेनियस इक्वेशनला आपल्याला मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. सो द करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स इक्वेशन इज आता यामध्ये जे आपल्याला करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स इक्वेशन काढायचं आहे दॅट इज ते कसं असेल तर पहिला जो मॅट्रिक्स आपण घेतो आहे दॅट इज कॉल्ड ॲज द कोइफिशिएंट मॅट्रिक्स. पहिला जो मॅट्रिक्स आपण घेतो आहे त्याला काय म्हणायचं आहे, कोइफिशिएंट मॅट्रिक्स. म्हणजेच या x चा कोइफिशिएंट झालेला आहे 1, इथे झालेला आहे 2, त्यानंतर 2 आणि त्यानंतर 3. दिस इज कॉल्ड ॲज द कोइफिशिएंट मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सला आपण म्हणतो आहे कोइफिशिएंट मॅट्रिक्स. त्यानंतर याच्या बाजूला लिहितो आहे व्हेरिएबल मॅट्रिक्स, म्हणजे यामध्ये जे व्हेरिएबल्स आहे तो मॅट्रिक्स आपण घेतो आहे. क्लियर? अँड दॅट इज इक्वल्स टू इथे जे तुम्हाला कॉन्स्टंट आलेले दिसतात त्या मॅट्रिक्सला आपण म्हणतो आहे कॉन्स्टंट मॅट्रिक्स. तर क्लियर, हा झालेला आहे कोइफिशिएंट मॅट्रिक्स, हा झालेला आहे व्हेरिएबल मॅट्रिक्स आणि हा झालेला आहे कॉन्स्टंट मॅट्रिक्स. तर या पद्धतीने आपण करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स इक्वेशन घेतलेलं आहे. ओके, आणि आता आपल्याला काय करायचं आहे, इन्व्हर्शन मेथड यूज करायची आहे अँड दॅट इज व्हेरी सिंपल. दॅट इज हा झालेला आहे A, या मॅट्रिक्सला आपण कॅपिटल X म्हणतो आणि याला कॅपिटल B. वेअर यामध्ये आपल्याला म्हणता येईल कॅपिटल A इज अ मॅट्रिक्स ऑफ 1 2 2 3. ओके, याला इक्वेशन नंबर फर्स्ट, याला इक्वेशन नंबर थर्ड म्हणतो आहे. त्यानंतर दुसरा जो आहे कॅपिटल X इज अ मॅट्रिक्स ऑफ एक्स वाय आणि त्यानंतर B इज अ मॅट्रिक्स ऑफ 2 3. या पद्धतीचे आपण 3 मॅट्रिक्स कन्सिडर केलेले आहे. आर यू अंडरस्टँड? तर मॅट्रिक्स कुठल्या पद्धतीने घेतलेला आहे ते लक्षात घ्या. You have given the two simultaneous equation. मग यामध्ये आपण करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स इक्वेशन घेतो आहे. मग करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये काय झालेलं आहे तर यामध्ये जे कोइफिशिएंट्स आहे त्याला एका मॅट्रिक्स मध्ये लिहितो, म्हणजेच झालेला आहे कोइफिशिएंट मॅट्रिक्स. त्यानंतर x आणि व्हेरिएबल जे आलेले आहे त्याला म्हणायचं आहे व्हेरिएबल मॅट्रिक्स आणि 2 आणि 3 जे आहे त्याला म्हणायचं आहे कॉन्स्टंट मॅट्रिक्स. मग याला मी कन्सिडर करतोय ॲज अ A, हा झालेला आहे कॅपिटल X आणि हा झालेला आहे B. तर यामध्ये वेअर A इज अ मॅट्रिक्स ऑफ 1 2 2 3, X इज अ मॅट्रिक्स ऑफ XY and B इज अ मॅट्रिक्स ऑफ 2 3. तर या पद्धतीने आपण इथे मॅट्रिक्स कन्सिडर केलेला आहे. क्लियर? आता यानंतरची प्रोसिजर काय आहे तर हा जो इक्वेशन फर्स्ट आहे त्याला प्री मल्टिपल करायचं आहे A इन्व्हर्सने. तर बाय प्री मल्टिप्लाइंग टू इक्वेशन थर्ड वी गेट. बाय प्री मल्टिप्लाइंग द इक्वेशन थर्ड वी गेट. इक्वेशन थर्ड ला
प्री मल्टिप्लाइंग करतो आहे बाय प्री मल्टिप्लाइंग टू इक्वेशन थर्ड बाय कशाने बाय प्री मल्टिप्लाइंग टू इक्वेशन थर्ड बाय ए इनव्हर्स कशाने ए इनव्हर्स ने मी याला प्री मल्टिप्लाइंग करतो आहे प्री मल्टिप्लाइंग टू इक्वेशन थर्ड बाय ए इनव्हर्स इथे बाय लिहिण्याची गरज नाही क्लियर याचा अर्थ काय झालेला आहे तर ए इनव्हर्स इंटू ए याला मी ब्रॅकेट करतो आहे इंटू एक्स इज इक्वल टू ए इनव्हर्स इंटू बी A inverse into A we know the equation that is I बरोबर आहे A inverse into A म्हणजेच काय तर I आहे I into X is equals to A inverse into B and therefore I into X means X is equals to A inverse into B this is X matrix आता यामध्ये तुम्हाला A inverse माहिती असणं आवश्यक आहे मग ए इनव्हर्स जर काढायचा असेल तर हा मॅट्रिक्स तुम्हाला दिसतोय हियर ए इज अ मॅट्रिक्स ऑफ याला मी इक्वेशन नंबर देतो आहे 4 ए इज अ मॅट्रिक्स ऑफ ए हा मॅट्रिक्स कशाचा आहे तर 1 2 2 3 हा मॅट्रिक्स तुम्हाला ए मॅट्रिक्स दिला गेलेला आहे ए इज अ मॅट्रिक्स ऑफ 1 2 2 3 त्यानंतर तुम्हाला याचा इनव्हर्स काढायचा आहे त्यासाठी आपल्याला मॉड ऑफ ए ची म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए ची गरज आहे आणि डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे डिटर्मिनंट ऑफ 1 2 2 3 and that is equals to 3 minus 4 that is equals to -1 आणि यामध्ये तुम्हाला adjoint of a पहिले काढायचा आहे तर adjoint of a now adjoint of a is a matrix of आता लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्हाला 2x2 चा adjoint मॅट्रिक्स काढायचा असतो तर तो डायरेक्टली आपण काढू शकतो हे जे डायगोनल एलिमेंट आहे यांची अदलाबदल करा म्हणजेच हा झाला 3 आणि 1 क्लियर काय केलेलं आहे परत लक्षात घ्या 2x2 मॅट्रिक्सचा जर आपल्याला adjoint मॅट्रिक्स काढायचा असेल तर आपण डायगोनल एलिमेंटची इंटरचेंज करतो आणि हे जे नॉन डायगोनल एलिमेंट आहे यांना निगेटिव्ह बनवत आहे म्हणजेच काय आलं -2 -2 पाहून घ्या हे करेक्ट आहे किंवा नाही आता लक्षात घ्या पहिला हा झालेला आहे a11 ओके a11 म्हणजेच काय आलं -1 टू द पॉवर 1 + 1 इनटू हा जो 1 आहे त्याचा रो आणि कॉलम जर सोडला तर 3 आलेला आहे म्हणजे आन्सर काय झालेला आहे 3 आणि म्हणून इथे झालेला आहे 3 त्याच्यानंतर हा जो आहे 2 लक्षात घ्या a12 इज इक्वल्स टू काय होणार तर -1 टू द पॉवर 1 + 2 इनटू हा झालेला आहे 2 म्हणजेच काय इनटू 2 दॅट इज इक्वल्स टू -2 त्यानंतर a21 is equals to what that is -1 to the power a21 means हा झालेला आहे याच्याशी रिलेटेड रो आणि कॉलम सोडून दिला म्हणजे 2 झालेला आहे तर इथे 2 + 1 म्हणजे आन्सर इज -2 त्यानंतर a22 is equals to -1 to the power 2 + 2 आणि हा याचा जर आपल्याला रो आणि कॉलम जर सोडला तर दॅट इज 1 म्हणजे आन्सर झालेला आहे 1 बरोबर आहे आणि adjoint मॅट्रिक्स म्हणजे काय तर a11 a12 a21 a22 हा झालेला आहे adjoint मॅट्रिक्स मग यामध्ये जर व्हॅल्यूज टाकल्या तर a11 म्हणजे 3 a21 मीन्स -2 हा परत -2 आणि इथे 1 झालेला आहे मग आता मला तुम्ही सांगा यामध्ये हा जो मॅट्रिक्स आपल्याला मिळालेला आहे हा कोणता मॅट्रिक्स आहे 3 -2 -2 1 मग शॉर्टकट मेथड काय असेल तर ती लक्षात घ्यायची आहे तर इथे जो मॅट्रिक्स आहे हा जर 2x2 असेल तर यांचे डायगोनल एलिमेंट इंटरचेंज करा म्हणजे 3 आणि 1 झालेला आहे आणि हे जे नॉन डायगोनल एलिमेंट आहे यांना निगेटिव्ह बनवा यांना काय बनवा निगेटिव्ह बनवा म्हणून इथे -2 आणि -2 लिहिलेला आहे and this is adjoint of A आणि हे कशासाठी आपण करतो आहे तर आपल्याला A इनव्हर्स फाइंड आउट करायचंय म्हणून आणि मग A इनव्हर्स इज इक्वल्स टू
A inverse is equals to, or we know A inverse is equals to 1 upon determinant of A into adjoint of A. बरोबर आहे. तर 1 upon determinant of A, that is 1 upon minus 1 into adjoint of A, म्हणजे 3 minus 2 minus 2 1, and therefore minus 1 ने जर याला मल्टिप्लाय केला आहे तर -3 plus 2 2 आणि इथे काय आलं -1, and this is A inverse. हा झालेला आहे A inverse, and this is the answer, not answer. This is only A inverse. हा काय झालेला आहे? A inverse झालेला आहे. आपल्याला आता इक्वेशन नंबर 4 मध्ये त्याला पुट अप करायचं आहे. नाउ द इक्वेशन नंबर 4 बिकम, हा इक्वेशन नंबर 4 काय बनेल तर x is a matrix of A inverse, x is equals to A inverse म्हणजे -3 2 2 -1 into b, b म्हणजेच काय झालेलं आहे, दॅट इज 2 3, हा झालेला आहे 2 3, म्हणजेच यामध्ये आता काय होणार, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, म्हणजे याचा अर्थ -3 into 2 that is -6 plus 2 into 3 that is 6, 2 into 2 that is 4, -1 into 3 that is -3, and so the answer is what, 0 and 1, and this is the answer. हा झालेला आहे आन्सर. आता यामध्ये x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर हा जो स्मॉल x आहे त्याच्या जागेवरती कोण आलेला आहे 0, म्हणजेच मी यामध्ये हा आन्सर लिहित नाही, तर इथे काय होईल, हा झालेला आहे x आणि हा झालेला आहे y, इकडे झालेला आहे 0 आणि 1, and therefore the values of x is equals to 0 and y is equals to 1, and this much is the answer. तर ही जी मेथड आपण घेतलेली आहे याला म्हणायचं आहे इन्व्हर्शन मेथड. परत लक्ष द्या, कारण याच्यावरती असणारे जे प्रॉब्लेम्स आहेत फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत, आणि त्याच्यानंतर आपण 3/3 वरती पाहू. तर परत लक्षात घ्या, 2 सायमल्टेनियस इक्वेशन आहेत आपल्याजवळ, बरोबर. आता हे जे 2 सायमल्टेनियस इक्वेशन आहे यांना करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स इक्वेशन लिहितो. सो करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स इक्वेशन इज व्हॉट, 1 2 2 3 xy, आणि हा झालेला आहे कॉन्स्टंट मॅट्रिक्स दॅट इज 2 आणि 3, बरोबर. त्यानंतर हा मॅट्रिक्स झालेला आहे A, हा झालेला आहे व्हेरिएबल मॅट्रिक्स, आणि हा झालेला आहे B. मग A is a matrix of 1 2 2 3, x is a matrix of xy, and B is a matrix of 2 3. Pre-multiplying to equation third by A inverse, या इक्वेशन थर्ड ला आपण A inverse ने प्री मल्टिप्लाय केलेला आहे. सो A into A inverse into x is equals to A inverse into B. मग A into A inverse means I into x is equals to A inverse into B. So I into x means x is equals to A inverse into B, and this is equation number 4. After that, A is a matrix of, A हा matrix आहे 1 2 2 3, and so determinant of A is equals to determinant of 1 2 2 3 means 3 minus 4 that is -1. Adjoint of A is a matrix of 3 minus 2. तुम्हाला काय करायचं आहे, हा जर 2/2 मॅट्रिक्स असेल तर यामध्ये या दोघांची इंटरचेंज करायची आहे, केलेली आहे. त्यानंतर यांना निगेटिव्ह बनवायचं आहे, म्हणजे -2 -2. Then we know that A inverse is equals to 1 upon determinant of A into adjoint of A. मग determinant of A ची व्हॅल्यू झालेली आहे -1, so 1 upon -1 into 3 -2 -2 1, बरोबर. So A inverse is equals to, हा झालेला आहे -1 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर -3 plus 2 plus 2 and -1, and x is a matrix of, x हा मॅट्रिक्स, सॉरी इथे A इन्व्हर्स झालेला आहे. आता A इन्व्हर्स झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे x is equals to A inverse into B, so A inverse into B मॅट्रिक्स, आणि B मॅट्रिक्स तुम्हाला माहिती आहे 2 3, त्यांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. then -6 plus 6 that become 0, 4 minus 3 that become 1. okay, so 0 आणि 1. मग x मॅट्रिक्स म्हणजे काय,
तर एक्स मॅट्रिक्स म्हणजे एक्स वाय, द मॅट्रिक्स ऑफ एक्स वाय. So the value of x is equals to 0 and y is equals to 1 and this much is the answer. मग याला काय करायचं, लगेचच चेक करून घ्यायचंय. x ची व्हॅल्यू 0 आणि x ची व्हॅल्यू 1 पुट अप करतोय. x ची व्हॅल्यू 0 आणि y ची व्हॅल्यू 1 पुट अप करतोय. सो 2 into 1 that is 2. 0 plus 2 म्हणजे याचा अर्थ आपण जे आन्सर काढलेलं आहे ते अगदी करेक्ट आहे आणि मग समोर चालायचं आहे. याला म्हणतो आपण ताळा. ओके, अरे बाळांनो, आपण काय केलेलं आहे की एक्सरसाइज नंबर 2.3 मध्ये जेवढे टू व्हेरिएबल्स वाले जे प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व्ह केलेले आहे. आता 3 व्हेरिएबल्स वाले आपल्याला प्रॉब्लेम्स पाहिजे. हा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर बाकीचे सर्व प्रॉब्लेम्स तुम्हाला जमतात. बरोबर आहे. आपल्याला x, y आणि z ची व्हॅल्यूज पाहिजे. यामध्ये हा जो आहे हा कॉन्स्टंट दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ एक्स वाय झेड ची व्हॅल्यू मे बी पॉसिबल ए बी ए च्या फॉर्म मध्ये येऊ शकतं. बाकीचे प्रॉब्लेम जे आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. एक प्रॉब्लेम आपण घेऊ. वी हॅव इक्वेशन्स कुठले आहेत ते व्यवस्थित पहा. इक्वेशन्स कुठले आहे, x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल्स टू 1. x plus y plus z is equals to 1. This is equation number first. त्यानंतर 2x plus 3y plus 2z, 2x plus 3y plus 2z is equals to 2. This is equation number second. त्यानंतर ax plus ay plus twice az is equals to 1 and this is the equation number third. लक्षात घ्या, या पद्धतीचे 3 इक्वेशन्स आपण इथे दिलेले आहेत. दॅट इज द गिवन इक्वेशन्स. आता यांचं करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स इक्वेशन. करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स इक्वेशन इज मॅट्रिक्स इक्वेशन इज करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स इक्वेशन काय झालेलं आहे, तर पहिलं आहे कॉन्स्टंट मॅट्रिक्स. सो 1 1 1 कोएफिशिएंट मॅट्रिक्स 1 1 1 2 3 2 आणि त्यानंतर a a twice a. त्यानंतर आपण लिहितो आहे व्हेरिएबल मॅट्रिक्स म्हणजे x y आणि z आणि त्यानंतर लिहितो आहे कॉन्स्टंट मॅट्रिक्स दॅट इज 1 2 1. दिस इज कॉन्स्टंट मॅट्रिक्स. परत लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशनला मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं असते तर पहिले आपण काय केलेलं आहे, मॅट्रिक्स लिहिलेला आहे कोएफिशिएंट मॅट्रिक्स, त्यानंतर व्हेरिएबल मॅट्रिक्स आणि त्यानंतर कॉन्स्टंट मॅट्रिक्स. आता एवढं झाल्यानंतर आपण काय करतो आहे, लक्षात घ्या. This coefficient matrix called as A. Variable matrix is capital X and constant matrix is B. And so where A is a matrix of 1 1 1 2 3 2 A twice A हा झालेला आहे A मॅट्रिक्स. त्यानंतर दुसरा आहे X that is X Y and Z. This is X मॅट्रिक्स आणि त्यानंतर B मॅट्रिक्स आहे दॅट इज 1 2 1. दिस इज B मॅट्रिक्स. हा झालेला आहे B मॅट्रिक्स. आर यू अंडरस्टँड. तर या पद्धतीने आपण हे मॅट्रिक्स लिहिलेले आहे. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे जे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे त्याला प्री मल्टिपल करायचं आहे A इन्व्हर्सने. म्हणजेच pre-multiplying two equation first by A inverse. इक्वेशन फर्स्ट ला प्री मल्टिपल करतो आहे A इन्व्हर्स ने. सो A इन्व्हर्स इंटू A इंटू X इज इक्वल टू A इन्व्हर्स इंटू B. तर या पद्धतीने आपण घेतलेला आहे. A inverse into A into X is equals to A inverse into B.
मग आता A इनवर्स इंटू A म्हणजेच काय, तर दॅट इज I इंटू x इज इक्वल्स टू A इनवर्स इंटू B अँड सो x इज इक्वल्स टू A इनवर्स इंटू B अँड दिस इज द इक्वेशन नंबर सेकंड. मी याला इक्वेशन नंबर सेकंड म्हणतो. सुरुवातीला आपल्याला A इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. नाउ A इज अ मॅट्रिक्स ऑफ, A हा मॅट्रिक्स कोणता आहे, तर दॅट इज 1 1 1 2 3 2 आणि त्यानंतर आहे A A ट्वाइस A. या पद्धतीचा A मॅट्रिक्स झालेला आहे. बरोबर. आता हा A मॅट्रिक्स झाल्यानंतर याचा आपल्याला इन्व्हर्स काढायचा आहे आणि इन्व्हर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे बाय युजिंग ऍडजॉइंट मेथड. काय असतो, A इन्व्हर्स इज इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इनटू ऍडजॉइंट ऑफ A असं असते. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला डिटर्मिनंट ऑफ A काढावा लागेल. देअरफॉर डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल्स टू व्हॉट, तर याला सॉल्व करायचं आहे. डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल्स टू 1 इंटू हा जो 1 घेतलेला आहे तर त्याच्याशी रिलेटेड रो आणि कॉलम सोडून दिलेला आहे, म्हणजेच 1 इंटू डिटर्मिनंट ऑफ 3 2 8 ट्वाइस A. मिडल टर्म आपण निगेटिव्ह घेतो म्हणजे -1 इंटू हा -1 म्हणजेच घेतल्यानंतर याची रो आणि कॉलम सोडून दिला म्हणजेच 2 2 8 ट्वाइस A. त्याच्यानंतर +1 इंटू डिटर्मिनंट ऑफ, सॉरी इथे डिटर्मिनंट पाहिजे आहे, डिटर्मिनंट ऑफ काय होणार, तर दॅट इज 2 3 A A 2 3 A A. क्लियर. तर यामध्ये असं लिहिल्यानंतर यामध्ये काय होणार, 1 इंटू 6A minus 2A 6A minus 2A दॅट इज इक्वल्स टू 4A. त्यानंतर मी मायनस बाजूलाच ठेवतोय. 4A minus 2A 4A minus 2A दॅट इज इक्वल्स टू 2A, परंतु कोणता 2A राहणार, -2A. त्यानंतर प्लस आहे म्हणून प्लस ट्वाइस A minus थ्राइस A म्हणजेच काय झालं, -A अँड द आन्सर इज A. हा झालेला आहे डिटर्मिनंट ऑफ A. आणि डिटर्मिनंट ऑफ A झाल्यानंतर आपल्याला पाहिजे ऍडजॉइंट ऑफ A आणि ऍडजॉइंट ऑफ A घेत असताना व्यवस्थितपणे पाहायचं आहे. डायरेक्ट स्टेप घ्यायची. हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. लक्षात घे डायग्राम. प्लस मायनस प्लस मायनस प्लस मायनस आणि प्लस मायनस प्लस या पद्धतीने तुम्हाला तिथे घ्यायचं आहे. आणि तुम्हालाही माहिती आहे ऍडजॉइंट म्हणजे काय, द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर. मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर जो असतो त्याचा ट्रान्सपोज म्हणजे मी जर इथे कोफॅक्टर एलिमेंट काढले या पहिल्या रोचे तर तो पहिल्या कॉलमचे बनतील. दुसऱ्या रोचे जर कोफॅक्टर एलिमेंट काढले तर दुसरा कॉलम बनेल. तिसऱ्या रोचे जर कोफॅक्टर एलिमेंट घेतले तर तिसरा कॉलम बनेल. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता 1 पॉझिटिव्ह घेतलेला आहे, मग हा रो आणि कॉलम सोडला म्हणजेच काय झालं, 2 3 जा 6 -2A 6 -2A म्हणजेच काय झालं, 4A. करेक्ट. त्याच्यानंतर हा काय घ्यायचा असतो, निगेटिव्ह. हा जर निगेटिव्ह घ्यायचा असेल तर याच्याशी रिलेटेड असणारे रो आणि कॉलम सोडला म्हणजेच 4A minus 2A दॅट इज ट्वाइस A. परंतु काय आहे, निगेटिव्ह. त्यानंतर हा पॉझिटिव्ह म्हणजे हा 1 रो आणि कॉलम सोडला, ट्वाइस A minus 3A दॅट इज -A. करेक्ट. चुकू देऊ नका. त्यानंतर हा पण काय घेतोय रे, निगेटिव्ह. हा जर निगेटिव्ह घेतला तर रो आणि कॉलम घेतलेला आहे, रो आणि कॉलम सोडलेला आहे. ट्वाइस A minus A म्हणजेच A, परंतु कोणता A, -A. सेकंड रोला सेकंड कॉलम बनवायचा आहे. 3 पॉझिटिव्ह घ्यायचा आहे, रो आणि कॉलम सोडला, ट्वाइस A minus A म्हणजेच A. त्यानंतर हा 2 कॉलम आणि रो सोडला,
म्हणजे a मायनस a दॅट बिकम 0. 0 वरती मायनस किंवा प्लसचा असर पडत नाही. बरोबर. त्यानंतर हा थर्ड पहिला पॉझिटिव्ह रो आणि कॉलम सोडला 2 minus 3 that is -1. त्यानंतर दुसरा एलिमेंट हा निगेटिव्ह घ्यायचा असतो. रो आणि कॉलम सोडला म्हणजे 2 minus 2 that becomes 0. तिसरा घेतो आहे पॉझिटिव्ह म्हणजे हा तो कॉलम आणि रो घेतला म्हणजे 3 minus 2 that is 1. तर दिस इज ऍडजॉइंट ऑफ ए. हा झालेला आहे ऍडजॉइंट ऑफ ए. आपल्याला ए इन्व्हर्स पाहिजे आहे बाय युजिंग द फॉर्म्युला तुम्हाला कोणता यूज करायचा आहे तर A इन्व्हर्स इज इक्वल्स टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इनटू ऍडजॉइंट ऑफ A. हा फॉर्म्युला आपण यूज करतोय. सो 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A means 1 upon A into matrix of 4A minus A minus 1 minus twice A 0 and minus A 0 आणि 1. या पद्धतीने आपण घेतलेलं आहे. 1 by A ने जर याला मल्टिप्लाय केलं तर काय होणार ते लक्षात घ्या. 1 by A ने जर याला मल्टिप्लाय केलं तर दॅट इज इक्वल्स टू 4A divided by A means 4 minus A divided by A means -1 minus 1 divided by A means -1 by A minus twice A divided by A means -2 A divided by A means 1 आणि 0 divided by A means 0. त्यानंतर minus A divided by A means -1 0 divided by A means 0 and 1 divided by A means 1 upon A. कारण 1 upon A ने याला मल्टिप्लाय केलेला आहे तर 1 upon A into 4A म्हणजे A get cancelled only remaining 4. 1 upon A into minus A म्हणजे -1. 1 upon A into -1 that is -1 upon A. 1 upon A into -2 म्हणजे -2. 1 upon A into A म्हणजे A get cancelled 1. 1 upon A into 0 म्हणजे 0. 1 upon A into -1 म्हणजे -1. 1 upon A into 0 means 0 and 1 upon A into 1 means 1 upon A. This is A inverse. हा झालेला आहे A inverse. And now the equation number second become equation number second काय बनेल? X is a matrix of A inverse म्हणजे 4 minus 1 1 upon A minus 1 upon A. साइन चेंज होऊ देऊ नका. त्यानंतर -2 1 0 -1 0 1 upon A into मॅट्रिक्स कोणता आहे तर दॅट इज B मॅट्रिक्स 1 2 1 1 2 1 या पद्धतीचा B मॅट्रिक्स. आता या दोघांचं आपल्याला काय करायचं मल्टिप्लिकेशन. सो 4 1 are 4 -2 आणि -1 upon A. -2 into 1 that is -2. त्यानंतर 1 into 2 that is equals to 2. त्यानंतर 0 into 1 that is 0. Correct. -1 into 1 that is -1. 0 into 2 that is 0. आणि 1 upon A into 1 that is 1 upon A. Correct. काय केलेलं आहे परत लक्षात घ्या. 4 into 1 that is 4. -2 -1 upon A. -2 plus 2 plus 0 -1 plus 0 plus 1 upon A. आता एवढं झाल्यानंतर याला व्यवस्थितपणे सिम्प्लिफाय करा. इथे करतो आहे लक्ष व्यवस्थित द्या. X is a matrix of X कोणता मॅट्रिक्स आहे तर दॅट इज X Y Z is equals to 4 minus 2 that is 2 minus 1 upon A. -2 plus 2 that becomes 0. -1 plus 1 upon A म्हणजे 1 upon A minus 1 या पद्धतीने आपण लिहू शकतो. बरोबर. And so the values of X is equals to 2 minus 1 upon A. This is the value of X. The value of Y is equals to 0. And the value of Z is equals to 1 upon A minus 1. ओके. तर या पद्धतीने आपल्याला हे आन्सर भेटते आहे. ओके. स्टेप कशा केलेल्या आहे
ऍक्च्युअल मॅट्रिक्स कसा काढलेला आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या. क्लिअर?